पुणे पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणींनी आरोप केलाय। जातीवाचक शिवीगाळ करत पर्सनल चॅट तपासल्याचा तरुणींचा आरोप आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये नेऊन मारहाण केली असून व्हिडिओच्या माध्यमातून तरुणींनी गंभीर आरोप केले। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पीडित तरुणी सकाळपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत। आमदार रोहित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात पीडित तरुणींची भेट घेतली आहे। काय करायचं सांगा काय अपडेट आपलं मगाशी म्हटलं होतं की रायटिंग मध्ये त्याच्यावर सीपी साहेबांना आपण बोललो की रायटिंग मध्ये द्या। तर रायटिंग मध्ये देण्याबद्दल ते करत आहेत। रायटिंग मध्येच देणार, तुम्हाला जे काय द्यायचं रायटिंग मध्ये देणार, म्हणजे एफआयआर नाही घेणार। दोन गोष्टी मला रायटिंग मध्ये देणार, एक तर एफआयआर होईल किंवा एफआयआर होत नसेल तर सामील रायटिंग मध्ये 1 तासापर्यंतची वेळ आहे। सर हे सगळ्या महिला आहेत आणि तुम्ही कोणत्या लीगल टीमशी बोलताय ना, पीपी साहेब कोण आहे? आम्ही पण बोलतोय त्या पीपी सरांशी, आम्हाला एक संधी द्या पीपी सरांशी बोलायला। आम्ही रायटिंग मध्ये देणार। सर हे सांगा एकदा कॅमेऱ्यावर, हे सांगा की आम्ही रात्री 11:15 वाजता इथल्या सगळ्या महिलांना म्हणतोय, पीडित महिलांना रात्री 1 वाजता मग मुख्यमंत्री साहेबांचा फोन येतो, त्यांना बोलवलं जातं। मग हे सर्व गरीब लोक तिथं जातात, मुंडे परिवार, आणि मग तिथं गेल्यानंतर मग कुठेतरी कारवाई व्हायला सुरुवात होती। मग असंच असेल तर आता या मुलींना सांगावं लागेल की चला सागर बंगल्यावर जाऊ।